सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहर आणि परिसरात घरगुती गॅस आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्यात। पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवेमुळे नागरिक भयभीत झालेत। त्यांनी सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर गर्दी केली। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुबलक पेट्रोल पुरवठा असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल? कोल्हापुरात सध्या काय स्थिती आहे? भीतीचं वातावरण आहे का? कशासाठी इतकी गर्दी झाली? मी सध्या कोल्हापुरातला जो बागल चौक परिसर आहे या परिसरात आहे आणि इथे कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवतो की एकाच कॅम्पसमध्ये एका बाजूला गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत आणि त्याच्या अगदी शेजारीच दुसऱ्या बाजूला पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत। सुरुवातीला आपण बघूयात की या परिसरात जे इंडियन गॅस एजन्सी आहे या परिसरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून अशा पद्धतीनं नागरिक आपल्या गॅस मिळावा यासाठी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। अनेक दिवस या ठिकाणी चक्रा मारतायत पण त्यांना गॅस मिळत नाहीत, त्यामुळे ते संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर याच कॅम्पसमध्ये पेट्रोल पंप आहेत, 5 युनिट पेट्रोल सोडण्यासाठी आहेत। मात्र या संपूर्ण युनिटवर मोठ्या प्रमाणात सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी असतील, चारचाकी असतील यांच्या सुद्धा रांगा लागलेल्या आहेत। जिल्हाधिकारी सांगतात की मुबलक पेट्रोल आहे, मात्र नागरिकांना वाटतंय की पेट्रोलची जर कृत्रिम टंचाई झाली तर आपल्याला पेट्रोल मिळणार नाही, या भीतीपोटी हे नागरिक वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच गर्दी करून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातले छोटे पेट्रोल पंप जे आहेत ते सध्या बंद झाल्यामुळं नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिथं अशा पद्धतीचेच मोठे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी ही गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे दुचाकीसाठी 200 रुपये आणि चारचाकीसाठी 1000 रुपयांचं पेट्रोलचं लिमिट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वांना पेट्रोल मिळावं यामुळं हे लिमिट कोल्हापुरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी आवाहन करतायत की नागरिकांनी गर्दी करू नये, मुबलक पेट्रोल आहे, मात्र नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्यामुळं अशी गर्दी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतो कोल्हापुरातली दृश्य, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।